त्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. 3 दिवसीय स्पर्धेचं आयोजन आणि तब्बल या मैदानाकडे 32 संघांचा समावेश. कमालची आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण आपल्याला बघायला मिळतोय. खरं तर नवनिर्वाचित महापौर मॅडमचं देखील आगमन काही क्षणातच होताना बघायला मिळेल इकडे. त्याचबरोबर उपमहापौर वाशीगावचे त्यांचं देखील आगमन होताना बघायला मिळेल. मॅचला होईल सुरुवात. गिरीश सरांचा येतो इशारा. पहिले षटक, पहिला बॉल व पहिलाच बॉल ऑन साइडला फटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये प्रोडक्शन आहे. फ्रंट ऑफ द स्क्वेअर असा फटका बघायला मिळतोय जिथे सिंगल श्री गणेश होतोय. संतोष चांगली गोलंदाजी करतोय. सध्याच्या घडीला जर बघायला गेलं तर संतोष म्हटलं की मग ट्रेंडिंग मध्ये सॉन्ग देखील आहे. कौतुक करावं लागेल. इकडे देखील मैदानच्या आतमध्ये संतोष देखील चांगली बॉलिंग करतोय. पुढचा बॉल. खरं तर डीजे असता तर आपण त्या गाण्याचा देखील उल्लेख केला असता. म्युझिक सिस्टम बंद असल्यामुळे थोडंसं शांत वातावरण आहे आणि खरं तर या मैदानाकडे जर बघायला गेलं ना तर पाटा विकेट आहे आणि त्या विकेटच्या तुम्ही प्रेमात पडाल अशी ही विकेट खरं तर दिवा गावच्या संपूर्ण संयोजक कमिटीने बनवली आहे. त्याचबरोबर बंडू दादांचं देखील कौतुक करावं लागेल. हे मैदानचे इथे डोंगर होतं आणि ते डोंगर पोखरून पूर्णपणे हे मैदान तयार करणं सोपी गोष्टी नव्हती. जवळजवळ 35 लाख रुपये या मैदानाला खर्च करत हा मैदान बांधला गेला. कौतुक करावं लागेल दादांचं देखील. दोस्तीच्या दुनियेतील राजा म्हणून बंडू दादा केणी यांच्याकडे पाहिलं जातं. खरं तर दिवा गावचा विकास त्याचबरोबर नवी मुंबईचा विकास हाच नेहमीच ध्यास घेतलाय दादांनी. हो, इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. कटरचा वापर. आतमध्ये बॉल आलाय. विकेट किपर आहे, चांगली किपिंग करताना पाहायला मिळतात. चांगलं षटक फेकतोय. षटक क्रमांक 1 मध्ये प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा संतोष. कमालीचा सामना या दोन ताकदवान संघांमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. कलबट टीमची बॅटिंग आहे आणि इकडे देखील कलबट टीमला चांगला खेळ करावा लागेल. एक मॅच जरूर जिंकलेत मात्र दुसरी मॅच आपण पाहायला मिळते. शिरवले संघ एक ताकदवान संघ आहे या परिसरातील. पहिल्याच मॅच मध्ये सारसुल टीमला 21 धावांवर रोखलं होतं शिरवणे टीमने आणि इकडे देखील चांगली भूमिका षटक क्रमांक 1 मध्ये संतोष करतोय. आपलातून गोलंदाजी केली आहे. वाकडण्याजोगी षटक फेकलं गेलंय. या षटकातील अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. धावा फक्त 3च खर्च केल्या संतोषने. हो, जागा बनवली. रूम मिळालाय. फटका सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे प्रोडक्शन डीप मध्ये आहेत. चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळतोय. 2 धावेने भर पडेल. 2च्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 या आकड्यावर विदाउट लॉस. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 5 ही धावसंख्या. जास्तीचा वेळ घेऊ नका. आज खरं तर अंतिम दिवस आहे आणि अनेक सारे मान्यवर देखील आज या मैदानाकडे येत असताना बघायला मिळतील. कौतुक करावं लागेल किशोरदादा पाटील यांचं देखील. त्यांनी घेतलेली मेहनत त्याचबरोबर प्रकाशदादा केनी यांचं देखील कौतुक करावं लागेल आणि त्यांचे संपूर्ण सहकारी मित्र असतील. मग अजयदादा पाटील देखील असतील. त्याचबरोबर श्यामजी मडवी साहेब असतील. संपूर्ण पदाधिकारी ज्यांनी घेतलेल्या खरं तर या स्पर्धेला मेहनत आवर्जून प्रत्येकाची नावं घेणं आता शक्य नाही. एवढा मोठा दिवा कोलीवाडा 44चा संघ आहे आणि संपूर्ण अगदी या मैदानाकडे येत असतात आणि आज देखील दिवा कोलीवाडा संघ मैदानच्या आतमध्ये खेळताना दिसेल. 4था सामना. चांगला फटका सजवलाय. पॉइंटच्या दिशेने बॉल चालला. डीप मध्ये चांगली फिल्डिंग होत असताना पाहायला मिळतोय. एक पटल्या गेल्या 2 धावा आणि 2च्या मदतीने धावसंख्या फ्लाय झाली. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 2चा खेळ मार्गस्थ आहे. राकेश षटक चांगला हाताळतोय आणि जगदीशचा विचार केला तर जगदीशने बॅटिंग करत असताना धावा जमवल्यात. 5 बॉल मध्ये 4 आणि दुसऱ्या बाजूला मनोजला पाहतोय. त्याने 2 बॉल मध्ये 3 गेल्यात. कौतुक करावं लागेल. मनोजचा देखील चांगला खेळतोय. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी जाणलं जातं. फिल्डिंग मध्ये थोडंसं चेंजेस केले जातात. विकेट देखील दोघांसाठी साम्य आहे.
हो, इथे देखील चांगला बॉल कव्हरच्या दिशेने बॉलला पाठवलाय. बॉल चाललाय दन 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 करत सीमा पलीकडे. शानदार रुबाबदार चौकार. 4 ने धावसंख्या पुढे फ्लाय होत असताना 11 धावसंख्येवर जगदीश चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती आणि त्यानंतर मग हा येणारा चौकार कॉन्फिडन्स वाढवून जाईल. खरं तर जगदीश या बॅटरचा आत्मविश्वास वाढला असेल या फटक्याने. आता इकडे देखील जगदीशला चांगला खेळ करावा लागेल. खरं तर एक मॅच जिंकले हा सामना देखील महत्त्वाचा असेल. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि विकेट किपरने टिपला जाईल आणि संपला. जगदीशचा खेळ बॅटिंग करत असताना लागलाय. धक्का क्रमांक पहिला एन्काउंटर केलाय गोलंदाजी करत असताना. राकेश या गोलंदाजाने खरं तर चांगली बॉलिंग करतोय शिरवणे टीम साठी. बॅटिंग करत असताना जगदीशने धावा बनवल्यात 8 धावा करत असताना 5 झालाय. नवीन बॅटर जयेश. इकडे देखील थोडस बॅटिंग लाईनअप देखील चांगला आहे. मात्र खेळ करावा लागेल या मॅच मध्ये. महत्वाचा सामना आहे दोन्ही टीम साठी. नेक्स्ट मॅच करावे विरोधात बोनकुडे. टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या. बोनकुडे आणि करावे टीम कॅप्टनला विनंती असेल आपण या. करावे म्हटलं की मग दशरथ पाटील सरांचा आवाज आपण ऐकला. त्याचबरोबर इथे देखील लाऊडली अपील पाहायला मिळाली. चांगला प्रयत्न तिकडे देखील होत असताना बघायला मिळतो. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न षटक क्रमांक 2 मध्ये अक्षरशः नाकी 9 करून ठेवलाय. 4 बॉलचा खेळ पूर्ण झालाय या षटकातील. अजून या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चौकार राकेशवर आलाय. खरं तर जगदीशने ठोकला होता आणि त्यानंतर मग पलटवार राकेशने केलाय. त्याला माघारी परतवलं. परत एकदा लेट कटचा फटका बॉलला पाठवलाय गोशांकी क्षेत्राकडे जिथे धाव मिळेल एकच. एक मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. शांत खेळ चालू आहे आज. खरं तर सुरुवातीला पहिल्या मॅचेस मध्ये धावा आल्या. मान्यवरांना विनंती असेल, आदरणीय सन्मान्य कमलाकर मडवी साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. त्याचबरोबर मिलिंद मडवी साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत केलं जाईल. अजितदादा पाटील यांना विनंती असेल आपण देखील यायचं. त्याचबरोबर श्री रवीजी मडवी साहेबांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर श्यामजी मडवी साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर अक्षयजी पाटील आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. बॉडी बिल्डर आहेत, संपूर्ण बॉडी बिल्डरला विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील केला जाईल सन्मान. त्याचबरोबर स्टार खेळाडू या परिसरातील एक नामांकित खेळाडू म्हणून ज्याची सध्याच्या घडीला नवी मुंबईच्या बाहेर अकाती देशांमध्ये ज्या नावाचा चर्चा दबदबा राहिलाय. खरं तर ओमी प्रकाश केनी क्रिकेटर यांना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर डॉक्टर अपूर्वा सुभाष मडवी मॅडमना देखील विनंती असेल आपण देखील यायचं. त्याचबरोबर डॉक्टर काजल परशुराम मडवी मॅडमना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केनी मॅडमला देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर डॉक्टर संजना अशोक नाईक ताईंना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर कुमार द्रोणेश तुषार केनी स्केटिंग नॅशनल लेवल मध्ये त्यांनी पद पटकवलंय. त्याचबरोबर कुमार रुपेश पाटील तिरंजी नॅशनल लेवल मध्ये त्यांनी देखील प्रथम क्रमांकाचं पद पटकवलंय. या सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपला विशेष सन्मान केला जाईल. महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि खर तर ठाणे जिल्ह्याचे मंत्री, संपर्क मंत्री गणेशजी नाईक साहेबांच्या शुभ हस्ते आपला विशेष सन्मान केला जाईल.
तर संपूर्ण बॉडी बिल्डर असतील, त्याचबरोबर डॉक्टर वर्ग असेल, त्याचबरोबर चिमुकले असतील, या सर्वांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर मजा येईल खरं तर. आणि त्याचबरोबर संपूर्ण आमचे अर्जुन कमिटी 40+ खेळाडू यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर. आजचा दिवस खास आपल्यासाठी आहे. खरं तर आपला व्यासपीठ आज भरून दिसला पाहिजे, यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस व्हावा गोड. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 या आकड्यावर. नवीन बॅटर रोशन जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येतो ना, तर खरं तर तुर्ब्या टीमची आठवण होते. कालच्या दिवसामध्ये रोशनने 55 धावा केल्या होत्या तुर्ब्या टीमच्या. इकडे देखील कळवा टीमचा रोशन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रयत्न करावे लागतील, इकडे देखील चांगला खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये महत्वाचा सामना आहे. ओव्हर द विकेटने चांगला बॉल पाहायला मिळतोय. संजय चांगली बॉलिंग करतो या षटकामध्ये. मागील मॅच मध्ये देखील चांगलं षटक हाताळलं होतं. धावचीची संधी निर्माण झाली होती. ओहो, एमएस धोनी स्टाईलने खरं तर बॉल यष्टांवर उडवण्याचा प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल राहिले आणि 2 धावसंख्या पुढे मुसांडी घेत असताना बघायला मिळेल. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. 17 हा अंक म्हटला की मग लीलसर अंक म्हटला जातो. क्रिकेटमध्ये कोणती भागीत केलं जात नाही. खरं तर बऱ्याचदा बरेच लोक म्हणतात की अशुभ अंक आहे, मात्र खरं तर एबीडीच्या मागे 17 अंक, त्याच्यासाठी तो लकी अंक होता. पण मान्यवरांना 40+च्या सभासदांना विनंती असेल, काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन होणार आहे. तर मान्यवरांना विनंती असेल, 40+च्या खेळाडूंना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपलं देखील केलं जाईल. सहर्ष स्वागत. पा मुख्य गेट जवळ कोणी गाड्या पार्किंग केल्या असेल तर प्लीज बाजूला करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही याची देखील दखल घ्यायची. पण संपूर्ण गाडी मालकांना विनंती असेल, गेट जवळच्या समोरच्या गाड्या तुम्ही बाजूला करा. आपल्याला विनंती असेल. फटका चांगला, बॉलला पाठवलाय, हवाई सफर रॉकेट उडवलाय 6 धावांसाठी षटकार. गेट समोरच्या गाड्या ज्या पार्किंग केल्या त्या बाजूला हटवायच्या. विशेष सूचना आहे, तिचं पालन करा, जेणेकरून कोणताही अडथळा होणार नाही याची दखल घ्या. काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने पाहायला मिळेल. लोक कल्याणाची अनेक कामी, नवी मुंबईचा विकास हा ध्यास, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि ऐरोली विधानसभेचे दमदार आमदार गणेशजी नाईक साहेब. एवढी सारी पदं साहेबांकडे आहेत, सोपं नाही आहे. खरं तर राजकारणाच्या पटलावर एक अग्रगण्य नाव अधरांना घेतलं जातं. नवी मुंबई म्हटलं की मग खरं तर नवी मुंबईला जपान करून ठेवलं. कौतुक करावं लागेल साहेबांचं. षटक क्रमांक 3चा खेळ पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डला धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 25 धावा. चांगलं षटक हाताळलं गेलं. खरं तर या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये संतोषने 5 धावा खर्च केल्या होत्या. मागील मॅच मध्ये देखील संतोषने 5 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये राकेशने धावा खर्च केल्या 8. तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 12. खरं तर बघायला गेलं ना, शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये इकॉनॉमिक षटक फेकले गेलेत. मुख्य गेटच्या समोरच्या गाडी मालकांना विनंती असेल, गाड्या बाजूला पार्किंग करा, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही याची तुम्ही दखल घ्या. काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन होणार आहे. याच कारणास्तव आपल्याला अंतिम षटक सचिन गोलंदाजी मार्कवर शेवटचं षटक फेकतो. सचिनला बॉलिंगवर आणलं गेलं. खरं तर रिअल सचिन वाटतं. जर मागचं टक्चर या खेळाडूचं पाहिलं ना, तर सचिनची केस देखील सेम हेअरस्टाईल, सेम हाईट, म्हणायला हरकत नाही.
इथे देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, बॉलला फेकून दिलंय समालोचन कक्षाच्या बाजूने टॉक्स बॉक्स मध्ये. कमालीचा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा मिळतील, फटक्यामध्ये वजन धावा मिळतील संपूर्ण अर्धा डझन. आणि या 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले झटपट पटापट 33. चांगला खेळ करतो, चांगली बॅटिंग करतो या मॅच मध्ये मनोज, जो आघाडीला आलेला खेळाडू. अपेक्षा असतील टीमकडे, अशा पल्लवी जल्लीत असतील या फटक्याने. आता मात्र तो देखील चांगला खेळ करतोय. इथे देखील खोदून काढला, बॉलला फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या वा देखो जा, हाय मनोज भाऊची हवा आणि चांगला आलाय षटकार. 6च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 39. 39 धावा. गाडी मालकांना विनंती असेल गाडी मालकाला विनंती असेल आपली गाडी बाजूला ठेवायची आहे, पार्क करायची आहे. त्याचबरोबर MH46 BA 9670 आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असाल तर गाडी थोडीशी बाजूला करायची आहे. काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन होणार आहे. याच कारणास्तव आपल्याला सांगितलं जात आहे. जर आपण माझा आवाज ऐकत असाल तर तुम्ही गाड्या बाजूला पार्किंग करा. पुढचा बॉल सचिनचा ओव्हर द विकेटने. ओ परत एकदा फटका फसला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली येतो, विकेट किपर कमालीचा झेल टिपलाय आणि इकडे मात्र मोठा धक्का लागलाय. मनोजला जावं लागतंय माघारी, बॅटिंग करत असताना लागलाय धक्का क्रमांक 2. मनोज होईल आउट. एकोणीस धावांची इनिंग साकारली. बॅटिंग आवडली असेल तर मनोजसाठी टाळ्या हरकत नाही. एक चांगला स्कोर त्यांनी सेट केला गेलाय. बॅटिंग करत असताना चौथा मार्गस्थ आहे सचिनच्या फुटबॉलचा खेळ बाकी आहे. सचिनला थोडासा मार बसला गेलाय, जेणे की मनोजने 2 ठोकलेले षटकार आणि धावसंख्येला एक चांगला आकार दिला गेला. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले 39. नवीन बॅटर प्रतीक वर आता दारोमदार असेल. या शेवटच्या 2 बॉलात एखादा बिग हिट, एक चांगली धावसंख्या होऊ शकतोय, चांगली फाईट होऊ शकतोय. खर तर या 4 षटकांमध्ये कालच्या दिवसामध्ये मोठं लक्ष होताना देखील बघितलंय. म्हणून तर या स्पर्धेची चर्चा संपूर्ण नवी मुंबईच्या बाहेर देखील होत असताना पाहायला मिळतोय. नवीन मुंबईचं क्रिकेट एक वेगळ्याच उंचीवर आहे सध्याच्या घडीला. इथे मात्र लाईन भरकटताना पाहायला मिळतोय. बाय 1 गेट 1 फ्री, व्हाईट बॉलचा इशारा. 1+1 अशा 2 धावा फलकामध्ये ऍड होतील आणि या 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 41. 41 धावा. चांगला खेळतोय, चांगला गोलंदाजी चांगली करावी लागेल. खरं तर मार बसला गेलाय, थोडेसे डगमगले गेलेत. काऊ कॉर्नर रिजन मध्ये संतोष आला बॉलच्या खाली. एक दुसरीचा प्रयत्न चालवला, खेळाडूला जावं लागते धावचित माघारी. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे अजून या षटकातील आणि धावसंख्या जमवली गेली आहे 42. 42 धावा. शेवटचा बॉल प्रतीक साठी. अंतिम बॉल आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले कुंदन. लास्ट बॉलचा खेळ बाकी आहे. चांगलं षटक पहिले 3 बघायला मिळाले. शेवटच्या षटकामध्ये थोडासा मार बसला. खरं तर मागील मॅचचा हिरो होता आणि त्यालाच मात्र आता चांगला खेळ केला होता. मनोजने 2 षटकार ठोकले. इकडे देखील ऑन साइडला फटका, गॅप मोठी आहे, क्षेत्ररक्षक आलेत स्क्वेअर लेग कडून. संतोष बॅकअप देत असताना 2 धावा कंप्लीट केला. तिसरीचा प्रयत्न चालवलाय खरं तर. ओ धाव होणार का? आणि इथे मात्र तिसरी धाव घेत असताना धावचीत जावं लागते माघारी. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 44. 44 झाल्यात. आता विजयासाठी बनवायच्या 45 धावा. बॅटिंग करत असताना शिरवणे टीमला आता लक्ष ठेवलंय. 44 बनवल्यात, 45 सपाटला करायचं आहे. पाहूयात उत्तरार्धामध्ये कशा प्रकारच्या धावा केल्या जातील.
हॅलो. करावे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. चला या करावे टीमच्या कॅप्टनला लास्ट कॉल असेल, आपण टॉस साठी यायचं आहे. गेटच्या समोर गाडी कोणी पार्किंग करू नका. काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन होणार आहे, तर प्लीज सर्वांना विनंती असेल गेटच्या समोर गाड्या कोणी पार्किंग करू नका. करावे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं. लास्ट कॉल असेल, अन्यथा टॉस विन दिला जाईल बोनखोडेला. पहिला बॉल जर पडला मग टॉस विन दिला जाईल बोनखोडेला. कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाही याची दखल घ्यायची आहे करावे टीम. आजचा दिवस शेवटचा, याच कारणास्तव प्रत्येकाला वॉर्न केलं जातं जेणेकरून मॅच लवकर संपवायचा. याच प्रयत्नात आता संपूर्ण आमची आयोजक कमिटी आहे, जेणेकरून चांगल्या मॅचेस आपल्याला खेळता येईल. याचसाठी चाललाय खरं तर 8 तास. दिवा 40+ खेळाडूंना विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. सर्वांना इन्व्हाइट केलं जातं. संपूर्ण सर्व सभासदांना विनंती असेल दिवा 40+च्या आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. नवी मुंबईचा शिल्पकार लोकनेते गणेशजी नाईक साहेबांच्या नावाची खरं तर ही स्पर्धा संकल्पना बंडूदादा किनी आणि संपूर्ण 40+ दिवा या संघाची आहे. आणि अग्रगण्य स्पर्धेचं ही चर्चा बघायला मिळतोय. खरं तर कौतुक करावं लागेल या स्पर्धेचं. कमालचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण दिवाकरांनी करून दाखवलं. खरं तर त्यामध्ये जर नावं घ्यायची झाली तर खरं तर किशोरदादा मडवी, प्रकाशजी केनी साहेब असतील, अजयजी पाटील या व्यक्तींनी सकाळी 7 वाजता या मैदानाकडे येतात. मैदानाच्या आतमध्ये भौगोलिक परिस्थिती बघली जाते, कुठे कचरा आहे, या संपूर्ण साऱ्या गोष्टींची. त्याचबरोबर नगरसेवक बंडूदादा केनींच्या देखील नावाचा उल्लेख केला जाईल, कारण की ती स्वतः मैदानाच्या आतमध्ये येतात आणि संपूर्ण मैदानाची शान इशा केली जाते. कौतुक करावं लागेल या सर्वांचं. पहिलाच बॉल बॅट कर बॉलला फेकून दिलाय फाईन लेग रिजनकडे, जिथे एकवटले गेले सिंगल. करावेचे कॅप्टन देखील उपस्थित झाले. चला टॉस करून घ्यायचं. चला करावेचे कॅप्टन असेल तर आपण टॉस करून घ्यायचं. ओ इथे मात्र पाठीमागे गेलेत. बुनकोडे संघ म्हटला की मग कैलास नाईक यांची आठवण येते. खरं तर प्रमुख खेळाडू या टीमचे देखील ते बरेच वर्ष त्यांनी देखील काळ गाजवला नवी मुंबईसाठी देखील. चला थोडी काय करायची आहे, वेल कमीचा घ्या विनंती असेल.
खरं तर नवी मुंबई म्हटलं की मग डॉक्टर वर्ग आलं, त्याचबरोबर आज युवांचं देखील कौतुक केलं जाईल. खरं तर त्यांनी आपल्या दिवा कोलीवाड्याचं नाव उंचावलं. मग त्यामध्ये कुमार द्रोणेश तुषार किनी स्केटिंगमध्ये नॅशनल लेवलला त्यांनी चॅम्पियन राहिले. त्याचबरोबर कुमार वेद रुपेश पाटील तिरंजी नॅशनल लेवलमध्ये ते देखील अव्वल क्रमांकाचं पद पटकावलं. फटका फसला, कॅच इटचा कॉल आणि महत्वाची टिपले विकेट. बॅटिंग करत असताना लागला पहिला धक्का, संजय होईल आउट. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. भोपलाही फोडू दिला नाही संजयला. महत्वाची विकेट आली. पहिलाच बॉल फेस करत असताना महत्वाचा लागला धक्का. कराव्या टीमला लास्ट कॉल असेल, अन्यथा अजित दादा निर्णय का असेल? टॉस विन बोनकोडे. यस, टॉस विन आता बोनकोडेला दिलं जाईल. जर हे षटक संपण्याच्या आतमध्ये करावेचा कॅप्टन आला नाही तर टॉस विन बोनकोडेला. पास फिक्स नियम आहेत या स्पर्धेचं, त्याचं पालन केलं, उल्लंघन केलं ज्या टीमने त्या संघासाठी कोणती बाब ऐकली जात नाही. खरं तर चांगला प्रयत्न चालू आहे इकडे देखील बॅटिंग साठी नवीन बॅटर आतिश. हो, इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आतिशचा. चांगला बॉल पाहायला मिळतोय. 45 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना खरं तर मनोज चांगला केलाय. फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आहे. थोडासा फटका फसला असं वाटतं, मात्र बॉलने घेतली बाउंड्रीची बेट. षटकार कडक. चांगला फटका पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतो. टोलेजंग फटके म्हणजे पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 मान्यवर देखील आता मुख्य व्यासपीठाच्या दिशेने येत असताना बघायला मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. टॉस विन या लवकर करावे. लास्ट कॉल असेल आणि पुढेला टॉस विन दिला जाईल. या स्पर्धेचा नियम आहे, त्याचं तुम्ही पालन करा. उल्लंघन केलं तर पेनल्टी देखील दिलेली आहे या स्पर्धेमध्ये. या साऱ्या गोष्टींची चर्चा आज मात्र केली जाईल. आज खरं तर विशेष सत्कार घेतला जाईल. बॉडी बिल्डर श्री कमलाकर मडवी, श्री मिलिंद मडवी, श्री अजय पाटील, श्री रवी मडवी, श्री श्याम मडवी, मान्य श्री अक्षय पाटील. त्याचबरोबर स्टार क्रिकेटर, एक वलांकित क्रिकेटर म्हणून ज्या खेळाडूची वरली जाते. नवी मुंबई अखाती देशांमध्ये सध्याच्या घडीला इनफॉर्म खेळाडू, सध्याच्या नुकताच बिग बॅश देखील गाजवले आणि त्याचबरोबर देवगडमध्ये देखील जाऊन आपल्या नावाचा दबदबा निर्माण करणारा ओमी प्रकाश किनी यांचा देखील सत्कार केला जाईल. काही क्षणात त्यांचं देखील आगमन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने होत असताना बघायला मिळेल. त्याचबरोबर डॉक्टर अपूर्वा सुभाष मडवी मॅडमना देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर काजल परशुराम मडवी मॅडमना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. त्याचबरोबर डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर किनी आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य व्यासपीठावर. त्याचबरोबर डॉक्टर संजना अशोक नाईक मॅडमना देखील विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. आपलं देखील सहर्ष केलं जाईल स्वागत. त्याचबरोबर कुमार द्रोणेश तुषार किनी स्केटिंग मध्ये नॅशनल लेवलला चॅम्पियन राहिलाय, त्याचं देखील करूया कौतुक. त्याचबरोबर कुमार वेद रुपेश पाटील तिरंजी नॅशनल लेवल मध्ये तो देखील चॅम्पियन राहिलाय, त्याचं देखील करूया कौतुक. तिरंदाजी आर्थरी. इथे देखील चॉप करण्याचा प्रयत्न. चांगला प्रयत्न चालू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न इकडे देखील एकवटली गेली. खरं तर सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोरबोर्ड मधील बदल. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. बॅटिंग करत असताना थोडंच हातात चाचपडत खेळतोय. आतिशला आक्रमण करावं लागेल. चांगला बॉल पाहायला मिळतोय. कमी गतीने टाकलेला बॉल.
विकेट किपरचा वेध घेत असताना तिथे डॉट बॉल फेकला गेलाय. सन्मान्य आदरणीय मान्यश्री कमलाकर मडवी साहेबांचं आगमन होत असताना बघायला मिळतोय. सरच स्वागत. वेलकम सर. आगतम स्वागतम सुस्वागतम. परत एकदा ज्यूसी फुल टॉस पुलर लेनचा बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग करतात. एकच धावील. थोडासा दबाव टाकला जातो. खरं तर या मॅच मध्ये महत्वाचा सामना आहे दोन्ही टीम साठी. एका बाजूला शिरवणे, दुसऱ्या बाजूला कलवा संघाची बॉलिंग लाईन खूप मोठी आहे. खरं तर या संघामध्ये लेफ्टी सीमर 3 गोलंदाज आहेत. याच कारणास्तव त्यांना बेनिफिट मिळतोय. चांगला प्रयत्न बघायला मिळतोय या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 चा खेळ मार्गस्थ आहे. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डला धावसंख्या जमवली गेली 13 आणि प्रवीण षटक फेकत असताना धावा फक्त खर्च केला प्रवीणने या षटकामध्ये 4. गोलंदाजी आग आहे म्हणूनच तर फलंदाजांवर धाक आहे असा गोलंदाज प्रवीण. जर षटक आवडला असेल तर त्याला हरकत आहे. प्रवीणसाठी कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये. याच साऱ्या गोष्टींची चर्चा केली जाते. षटक क्रमांक 3 साठी मनोज आलेत. मॉन्टी या टोपण नावाने ओळखला जाणारा खेळाडू लेफ्ट सीमर हा देखील गोलंदाज बघायला मिळेल. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत असताना बघायला मिळेल. प्रयत्न करावे लागतील. इकडे देखील आतिशला आक्रमण करावे लागेल. पुढचा बॉल समोर टाकलेला, पुढ्यात टाकलेला पुलर लाईनचा बॉल होता. बॅटची आतली करा घेत बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेग कडे. लॉंग लेगच्या मध्ये बघायला मिळतोय जिथे एकवटली गेली सिंगल. 11 मध्ये 31 बनवायचे आहेत या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना शिरोमणी टीमला चांगला खेळ करावा लागेल. इकडे देखील मॅच मध्ये रंग भरायचे असतील ना तर इथे मोठे फटके येणं गरजेचं आहे. आक्रमण करावं लागेल खर तर. इथे देखील संधी निर्माण झाली होती, क्रिएट केली होती. खर तर पंच करायचं होता. अगदी हलवार पद्धतीने हा फटका खेचला गेला होता आणि तिकडे आली सिंगल. सिंगलच्या मदतीने भर पडेल. धावसंख्या पुढे जात असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 1च्या मदतीने 15 या आकड्यावर. अजून 10 बॉल मध्ये 30 करायच्या. प्रत्येक बॉलवर आदरणीय सन्माननीय मोहिनी चंद्रशेखर केनी मॅडमचं आगमन होत असताना पाहायला मिळतोय. डॉक्टर क्षेत्रामध्ये आपलं अग्रगण्य नाव आणि दिवा कोलीवाडा म्हटलं की मग 4 डॉक्टर या गावामध्ये देखील बघायला मिळतात. खरं तर कौतुक करावं लागेल मॅडमचं देखील. एक आपल्या नावाची छाप सोडलं. नवी मुंबई परिसर असेल, ठाणे जिल्हा असेल, कौतुक करावं लागेल. आदरणीय सन्मान्य डॉक्टर मोहिनी चंद्रशेखर केनी मॅडमचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत मॅडम. आगतम स्वागतम सुस्वागतम. चांगली बॉलिंग पाहायला मिळतोय. नवीन बॅटर सचिन. आता सचिनला इकडे चांगला खेळ करावा लागेल. कमालची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. खर तर आजच्या दिवसात देखील लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं काही क्षणातच आगमन होतं असं बघायला मिळालं. ओहो आल्या सचिनने दाखवला धमाका. बॉलला फेकू दिलं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आली रे आली. आता सचिनची वेळ आल्या. खरी तर तो देखील पहिल्याच बॉलवर षटकार टोकतोय आणि या मॅच मध्ये रंग भरवतोय. चांगला फटका, प्रॉपर टायमिंग, बेमिसाल फटका बघायला मिळाला. फ्रंट ऑफ द स्क्वेअर असा फटका सजवला गेला. यासाठी जाणलं जातं, ओळखला जातो, परिचय स्पष्ट करतो. खर तर मनोजने षटकार टोकला होता सचिनवर. आता इकडे सचिनने ठोकलाय. रंगात आली आहे मॅच. परत एकदा फटका चालला लॉंग लेग रिजन कडे. दुसरा 2 बॉल 2 ठोकलेत, वसूल केलेत. खर तर तिसऱ्या षटकामध्ये मनोजने मारले होते सचिनला आणि आता मात्र इकडे सचिनने ठोकले गेले षटकार. आदरणीय सन्मान्य मनोहर पाटील साहेबांचा मनोहर पाटील साहेबांना बोलतो असेल या मुख्य मंचावर आपलं देखील सहर्ष स्वागत. गाडी चालक मालकांना विनंती असेल गेटच्या समोर गाडी पार्किंग करू नका. काही क्षणातच लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचं आगमन राहील. याच कारणास्तव आपल्याला वारंवार नावे घेतली जातात. 7 मध्ये 18 करायच्या. धोके वाढले आता. खर तर मनोजचा पुढचा बॉल
हो इथे देखील दिशाहीन गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात सिंगलने भर पडेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 28. 28 धावा आता विजयासाठी करायच्या 17. माजी नगरसेवक सीताराम मडवी साहेबांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचबरोबर वन विभागाचे अधिकारी त्यांचं देखील आगमन होत असताना बघायला मिळतो. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कार्यरत असणारे व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. त्यांचं देखील करूया कौतुक. खर तर मॅच रोमांचक झाल्या. खरं तर डोकदुखी वाढली मनोजची. या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडला गेला आणि याच धावा खूप महत्वाच्या आहेत. मॅचला रंग भरले. परत एकदा उडवला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले बॉल खाली. 2-2 क्षेत्ररक्षक. ओ शेवटच्या अटेम्प्टला कॉलिंग थोडीशी खराब झाली होती. मिस अंडरस्टँडिंग झाली होती दोघांमध्ये. मात्र सहजासहजी झेल सोडणार नाही. कॅच टिपलाय प्रतीकने कॅच टिपलाय. ही मॅच महत्वाची आहे त्याला त्याच्या टीमसाठी आणि महत्वाची विकेट आली. सचिनला जावं लागते माघारी. बॅटिंग करत असं लागलं. धक्का क्रमांक 3 सचिन होईल आउट. धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल 30 या आकड्यावर. 6 मध्ये 15 करायच्यात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 15. खर तर सचिनने मॅच मध्ये रंग भरले गेलेत. सामना थोडासा फसला होता. गडगडला होता बॅटिंग करत असताना शिरोनी टीम साठी. आता अंतिम षटकामध्ये धावा डिपेंड करायच्यात. खर तर 15 धावा करत असताना अंतिम षटकासाठी गोलंदाजी मार्कवर रोशन आलेत. खर तर रोशनवर लक्ष वेधलं असेल. मॅच देखील चांगली रंगात नाही तर ढंगात आल्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. ओ इथे देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय घोष अंकित छत्रकडे. सिंगल येईल. आता मात्र या सिंगलने फरक पडणार नाहीये. गोलंदाजी करत असताना रोशनला आता 5 मध्ये 14 करायचे आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने समोर टाकलेला बॉल. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिला. अक्षरशः कोंडी केली गेली या षटकामध्ये. 4 मध्ये 14 करायच्या. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 14. एक फटका. या मॅच मध्ये शिरका होऊ शकतो शिरवण्याचा. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. डाव भरतोय. चांगला बॅटल या दोन मातब्बर संघांमध्ये बघायला मिळतोय. नवीन बॅटर राज. आदरणीय सन्मान्य काजलजी परशुराम मडवी. डॉक्टर काजल परशुराम मडवी मॅडमचं आगमन झालं. वेलकम मॅडम. सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. 40+ दिवा क्रीडा मंडळामध्ये आपलं देखील मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहतोय परशुराम मडवी साहेबांना देखील पाहतोय आणि त्यांच्या भाग्य दात्या आपण पाहतोय मिसेस आहेत. वहिनींचं देखील आगमन मुख्य व्यासपीठाच्या दिशेने. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. खरं तर आज मान्यवर या क्रीडांगणाकडे येत असताना बघायला मिळतात. खरं तर बंडूदादांची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत खरं तर यशस्वी राहिल्या. कौतुक करावं लागेल. शेवटच्या क्षणाला बॉलने घेतले. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतले. बाउंड्रीची बेट चौकार. कमालीचा फटका बघायला मिळाला आणि या 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले 36. 2 मध्ये 9 करायच्या. एक षटकार हवा या मॅच मध्ये. खरं तर 1-6 आला 1-4 आला तर या मॅच मध्ये शिरोमने कमबॅक आणि एखादा डॉट बॉल कलवा संघ विजयाचा झेंडा अटके पार होऊ शकतोय. सामना आवडला असेल तर टाळ्या हरकत नाही या मॅच साठी. अप्रतिम मॅच पाहायला मिळते. या दोन संघांमध्ये युद्धाचा आव असणारा खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ.
पुढचा बॉल फिंगर रोल केले पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करत असताना रोशनने सांगितलं मे हू ना तो किस तलवार टीम को रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वाट बदलते मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी नशीब बदलो ना बदलो वेल मात्र नक्कीच बदलते आणि इकडे वेल बदलली कलवा टीमची गोलंदाजी हावी होत असताना बघायला मिळतात या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 15 करायच्या होत्या आणि 15 धावा डिपेंड करत असताना कमालीचा खेळ बघायला मिळतो केलेलं प्रदर्शन वाकडण्या जोगी कौतुक करावं लागेल अंतिम षटकामध्ये रोशनचं काय षटक हाताला गेलं अजून एक करायच्यात 1 मध्ये 9 कारनामा केला गेलाय खर तर या षटकामध्ये कमालीचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे याचं उत्तम उदाहरण टॉपचं आयोजन आपण पाहतोय नवीन बॅटर श्रेयस आलेत बॅटिंग साठी बोनकडे संघाला विनंती असेल आपण लगेच सज्ज राहायचा जो काही निर्णय असेल तो लगेच घ्या आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे इथे देखील मोठ्या फटक्याने 8 धावेने हा सामना जिंकलाय कलवे टीमने वेलपेड बॉईज हार्ड लक टीम शिरवणे तर या मॅचचा हिरो